आम्ही आमच्या चारही उमेदवाराच्या मार्फत एक आम्ही वचननामा जाहीरनामा तयार केलेला आहे। आमच्या भागामध्ये एक मुख्य नाला वाहत असतो, तो मयूर हॉटेल ते सावरकर नगरपर्यंत। या नाल्याला दोन्ही बाजूनी सुरक्षा भिंती तयार करून हा जो ओव्हरफ्लोचा जो समस्या आहे इथून सुटता येईल ते एक समस्या आहे। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत। या सदरामध्ये आज चंद्रपूर शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्रमांक 6 चे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI आठवले महायुतीतर्फे आपले चारही अधिकृत उमेदवार। या प्रभागामधून आपले पहिले उमेदवार आहेत अ गट अनुसूचित जाती महिला राजलक्ष्मी सुधीर कारंगल। आपल्या दुसऱ्या उमेदवार आहेत ब गट नागरिकांचा मागास प्रवर्गामधून सौ सुनीता राधेश्याम जयस्वाल। आपले तिसरे उमेदवार आहेत क गट सर्वसाधारण गटातून श्री महेश दशरथ झिटे आणि आपले चौथे उमेदवार आहेत ड गट सर्वसाधारण प्रवर्गातून श्री चंद्रशेखर सुभाष शेट्टी। या चारही उमेदवारांचा या आपल्या इंडस्ट्रियल इस्टेट प्रभागासाठी पुढील 5 वर्षांचा काय मानस, काय ध्येय, काय उद्दिष्ट असेल त्याबाबत आपण संवाद साधणारच आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या या इंडस्ट्रियल इस्टेट प्रभागातील मतदारांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाला आपल्याला फक्त आपल्या या भाजप, शिवसेना, रिपाई आठवले या महायुतीला निवडून देऊन आपल्या प्रभागाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी महानगरपालिकेत आपले हे चारही प्रतिनिधी पाठवायचे आहे, जेणेकरून ज्याप्रमाणे आपल्या प्रभागाचा विस्तार चंद्रपूर बल्लारपूर बायपास रोड पासून रेल्वे गेट बगडखिडकीच्या पुढे शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकाच्या समोरील भागापासून ते अष्टभुजा मंदिर पर्यंत हा जो संपूर्ण विस्तार पसरलेला आहे। आणि या प्रभागाची मुख्य ओळख म्हणजे या प्रभागामध्ये WCL अंतर्गत बहुतांशी भाग येतो, फॉरेस्ट अंतर्गत बहुतांशी भाग येतो आणि आदर्श पेट्रोल पंप यांच्या मागील जो इंडस्ट्रियल परिसराचा जो भाग आहे, ज्याला आपण मिनी MIDC म्हणून ओळखल्या जाते, तो भाग सुद्धा येतो। तर या प्रभागामध्ये इंडस्ट्रियल प्रभाग जो आहे यामध्ये औद्योगिकरणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार असून या औद्योगिकरणामध्ये या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या आहे। या प्रभागाची मतदार संख्या जवळजवळ 19,000च्या घरात असून भौगोलिक दृष्ट्या चंद्रपूर शहराच्या चहूबाजूंनी असा विस्तारलेला हा प्रभाग आहे। त्यामुळे या प्रभागामध्ये आजही अनेक समस्यांचा आविर्भाव आपल्याला दिसून येतो। या प्रभागामध्ये आमच्या टीमला फिरताना अनेक ठिकाणी आजही रस्ते नाल्यांचे प्रश्न आढळून आले। जसं चंद्रपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी फिरताना आज आपल्याला सिमेंटीकरण झाल्याचे दिसून असते। रस्ते आणि नाल्यांचा प्रश्न जवळजवळ 90% संपलेला आहे, परंतु इंडस्ट्रियल इस्टेट प्रभागामध्ये आपल्याला फिरताना औद्योगिक वाहतुकीमुळे किंवा या औद्योगिक परिसर असल्यामुळे धुळीचा प्रश्न असो की रस्त्यांचा नाल्यांचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न आपल्याला या प्रभागामध्ये आहे। त्याचप्रमाणे प्रामुख्याने या प्रभागामधून जी रेल्वे लाईन जाते, सेंट्रल रेल्वेची ब्रॉडगेज लाईन जाते, ती लाईन जात असल्याने या लाईनच्या परिसरामध्ये घरांचा मोठ्या प्रमाणात नझूलचा भाग अतिक्रमित असल्यामुळे घरपट्ट्यांचा आणि त्या परिसरातील घरांना सुद्धा खाली करण्याचा हा रेल्वेकडून एक सातत्याने दर 2-4 वर्षांनी प्रयत्न होत असतो। तो सुद्धा प्रश्न या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। परंतु मागच्या महानगरपालिकेच्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये म्हणजे या काळामध्ये कुठलाही नगरसेवक नसल्याने आणि प्रशासकाचा काळ असल्याने या प्रभागातील आपले भाजपचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक सहकारी यांनी आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आपल्या चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून त्या घरपट्ट्यांचा प्रश्न सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे।
2 दिवसांपूर्वीच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी चंद्रपुरात सभा घेऊन नजूल पट्ट्यांचा प्रश्न सोडवण्याकरता या प्रभागातील 14 घरांना पट्टे नियमित करून दिलेले आहेत। त्या व्यतिरिक्त या प्रभागामध्ये जो रेल्वे लाईनच्या बाजूला घरे उठवण्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांना आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य पातळीवर कार्य करून म्हाडा अंतर्गत त्यांना घरे देण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू केलेला आहे। त्यामुळे या प्रभागातील अधिकाधिक समस्या सोडवण्याकरता आपल्याला आपल्या या भाजप शिवसेना रिपाई आठवले या महायुतीच्या सर्व 4ही उमेदवारांना निवडून देणे आवश्यक आहे हे आपल्या मतदारांना आम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते। आता आपण आपल्या उमेदवारांची ओळख घेऊया। आपल्या पहिल्या उमेदवार आहेत सौ राजलक्ष्मी सुधीर करंगल। काही कारणास्तव त्या प्रभागामध्ये असल्यामुळे आज आपल्या इथे अनुपस्थित आहेत। आपल्या दुसऱ्या उमेदवार आहेत सौ सुनीता राधेश्याम जयस्वाल। नमस्कार, मी सुनीता राधेश्याम जयस्वाल। मी ओबीसी भाजपमधून ओबीसी महिला ब गटमधून मला तिकीट मिळालेली आहे। याच प्रभागाच्या प्रगतीसाठी विकासासाठी सातत्याने झटणारे या प्रभागाचे भाजप मंडळाचे महामंत्री श्री महेश दशरथ झिटे यांनी या प्रभागाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेक गोष्टींचा पाठपुरावा भरपूर विकास कार्ये मागील 7 वर्षांमध्ये पार पाडलेली आहेत। महेश भाऊंची आपण या प्रभागातील मतदारांशी ओळख घेणार आहोत। नमस्कार, मी महेश दशरथ जिटे, प्रभाग इंडस्ट्रियल प्रभाग 6 मधून भाजपाचा अधिकृत उमेदवार आहे। क गटामधून मला उमेदवारी मिळालेली आहे। आपले सर्वसाधारण गटातून असलेले उमेदवार भाजप युवा मोर्चाचे महामंत्री श्री चंद्रशेखर सुभाषजी शेट्टी। नमस्कार, मैं चंद्रशेखर सुभाष शेट्टी उर्फ शेखर शेट्टी, इंडस्ट्रियल प्रभाग क्रमांक 6 में से मुझे बीजेपी से उम्मीदवार दी गई है और मैं गट डा से। इंडस्ट्रियल प्रभाग की जनता हमें अगर चुन के लेके आएंगी तो हम ये प्रभाग में बहुत सारे समस्या है, पानी का समस्या और रोडों का समस्या, नाली का समस्या, बहुत सारा जगह खाली स्पेस है, उसको सौंदर्यकरण बना के देंगे। ये एरिया इंडस्ट्रियल होने के कारण यहाँ पे नहीं क्या लोगों को रोजगार मिल रही नहीं है। हम कोशिश करेंगे, हम चुन के आने पर कोशिश करेंगे कि यहाँ के लोगों को ज़्यादा से ज़्यादा रोजगार मिले युवा को लिए, ऐसा हम कोशिश करेंगे। आपल्या प्रभागाच्या उन्नतीसाठी महेश भाऊ यांनी काय उपाययोजना आखलेली आहे आणि कुठल्याही लोकप्रतिनिधी पदावर नसताना सुद्धा महेश भाऊंनी या प्रभागाच्या उन्नतीसाठी आपल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा करून अनेक कामे संपूर्णत्वास आणलेली आहेत। महेश भाऊंशी आपण चर्चा करूया की या प्रभागाच्या उन्नतीसाठी त्यांनी पुढील 5 वर्षाकरिता काय ध्येय धोरणे ठेवलेली आहेत, जेणेकरून मतदारांना समजण्यास मदत होईल की कुठल्या उमेदवाराला आपल्याला येत्या 15 तारखेला निवडून द्यायचे आहे। निश्चितच आपल्याच उमेदवारांना निवडून द्यायचे आहे, परंतु मतदारांना हे सुद्धा अवगत करणे आवश्यक आहे की आपल्या प्रभागाचा विकास जर करायचा असेल तर कुठला उमेदवार सक्षम आहे आणि निश्चितच आपले महेश भाऊ त्याकरिता एक सक्षम उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचा संकल्प आपण जाणून घेऊया। सर्वात पहिले माझे एक आव्हान आहे आमच्या प्रभागातील जनतेला, भाजपाचे आमचे जे 4ही उमेदवार आहे यांना जास्तीत जास्त मताने तुम्ही निवडून दिलं की तुमचं हे जे मत आहे हे वाया जाणार नाही। तुमचं एक मत आहे हे विकासाला जाणार आणि विकासाला जाणार म्हणजे तुमच्या भागातला विकास होणार। आमचं ब्रीदवाक्य आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी। हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही काम करणार आहोत। हे असं की आमच्या प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहे। तुम्ही आजपर्यंत एकही भाजपाचा उमेदवार तुम्ही निवडून दिलेला नाही। तुम्हाला यासाठी विनंती आहे की आपली केंद्रामध्ये आमचे माननीय पंतप्रधान श्री मोदीजी यांची सरकार आहे आणि राज्यामध्ये आमचे देवाभाऊ यांचे खूप मोठी स्ट्रॉंग सरकार आहे। तसेच महानगरपालिका जेव्हा आपली येणार भारतीय जनता पार्टीची, हा जो विकास आहे हा विकासाकरता जो लागणारा निधी आहे तो आपल्याला कुठे जायची गरज पडणार नाही आणि मुबलक प्रमाणात आम्हाला विकास निधी हा मिळणार आहे। आणि निधीच मिळणार नाही तर ह्या भागातल्या ज्या समस्या आहे ह्या सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे। आम्ही आमच्या 4ही उमेदवाराच्या मार्फत एक आम्ही वचननामा जाहीरनामा तयार केलेला आहे। आमच्या भागामध्ये एक मुख्य नाला वाहत असतो, तो मयूर हॉटेल
ते सावरकर नगरपर्यंत या नाल्याला दोन्ही बाजूनी सुरक्षा भिंती तयार करून हा जो ओव्हरफ्लोचा जो समस्या आहे इथून सुटता येईल ते एक समस्या आहे. आणि खूप मोठी एक समस्या अशी आहे की माणसाचा इथं कोणाचा मृत्यू झाला की इथं एक स्मशानभूमीची व्यवस्था जी झरपट नाल्यावर आहे त्याला महानगरपालिकेच्या धर्तीवर विकसित करून या जेणेकरून कोणालाही पुढच्या त्रासाकरिता म्हणजे त्रास होणार नाही. तसेच आपल्या इथे जे मुख्य समस्या आहे ते रस्त्याची. आज हा भाग WCL असल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं काम करायचं म्हटलं की NOC घ्यावं लागते आणि सरकार आमची असल्यामुळे ती NOC मिळण्यास आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्हाला मी आश्वासन देतो की बा तुम्हाला हे जे रस्ते आहे, नाल्या आहे आणि ह्या ज्या WCLच्या भागावर जे आम्हाला काही ओपन प्लेस तयार करायचे आहे त्या ओपन प्लेसच्या माध्यमातून हा जो विकास करायचा आहे हा शाश्वत होईल. तसेच आपल्या इथे हा जो प्रभाग आहे हा इंडस्ट्रीयल प्रभाग आहे. इंडस्ट्रीयल प्रभाग आहेच आहे, परंतु याला एक मानाचा तुरा जो लागलेला आहे तो GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्लस कॅन्सर हॉस्पिटल इथं आपल्या बाजूला आहे. बरोबर. त्यामुळं काय होईल माहिती आहे का, आपल्याला रोजगार खूप प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळणार आहे. नागरिकांना मी आवाहन करतो की याच्या माध्यमातून स्वयंरोजगार करता येईल, रोजगाराची समस्या मिटेल. आम्ही तुम्हाला असं आवाहन करतो की या माध्यमातून तुमच्या रोजगाराची समस्या कमी होईल आणि नळाच्या ज्या समस्या आहे अमृत 2च्या त्या पण आता मार्गी लागत आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही त्या पूर्ण तपासणी. त्याकरिता आमच्या संपूर्ण पॅनलला निवडून त्याकरिता आमच्या संपूर्ण पॅनलला निवडून द्यायचे आहे. आणि तसेच आमच्या देवाभाऊनी आपल्याला घरोघरी जे नदीच्या जागेवर लोक आहे त्यांना स्थायी स्वरूपाचे पट्टे देण्याचा संकल्प केला आहे आणि त्यातला एक भाग आम्ही टेलिफोन टावर समोर 14 लोकांना स्थायी पट्टे सुद्धा दिलेले आहे. तसेच जो आपला एक रेल्वेचा प्रश्न होता हा प्रश्न आपला वेळोवेळी खूपच त्रास देत राहतो. दर 2 वर्षांनी अतिक्रमणामध्ये आहे म्हणून ते घर खाली करायला लावतात. पण मागच्या 4 वर्षापासून आमचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून तो प्रश्न आम्ही दिल्लीपर्यंत नेला आणि आम्हाला त्यावेळेचे जे रेल्वे मंत्री होते वैष्णवजी त्यांनी शब्द दिलेला आहे की जोपर्यंत या नागरिकांची घरांची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत एकही घर आम्ही खाली करू नाही. त्याबद्दल तुम्हाला आश्वस्त करतो. तसेच आमचे मुख्यमंत्री आणि सुधीरभाऊ यांच्या माध्यमातून त्यांना जोपर्यंत त्यांची पर्यायी व्यवस्था म्हाडामध्ये होत नाही तोपर्यंत एकही घर आम्ही खाली करू नये असं आश्वासन मिळालं आहे आणि त्यांना जे घर आहे ते फ्रीमध्ये देण्यात येणार हे आपण सांगतो. तर मतदारांनो, चंद्रपूर शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्रमांक 6च्या सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की आपल्या भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले महायुतीच्या सर्व 4ही उमेदवारांना निवडून देण्यास आपण जो सफल प्रयत्न 15 जानेवारीला होऊ घातलेल्या मतदानाला करणार आहात त्याचा निश्चितच फायदा आपल्याला भविष्यात अनेक विकास कामांच्या माध्यमातून आपल्या या प्रभागामध्ये पाहायला मिळेल. आता इतकी समस्या सांगितली, रोडांची, नाल्यांची, स्मशानभूमीची. आता सगळ्या समस्या आम्ही निवडून आल्याच्या नंतर पूर्ण करणार आहे. फक्त आता सगळ्यांना हीच विनंती आहे की आमच्या पूर्ण पॅनलला निवडून द्या. तर मतदारांनो, येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचे बटन कुणाचे? फक्त कमळाचे, फक्त कमळाचे, फक्त कमळाचे.